मृण्मय, हेअर केअर रूटीन काय आहे तुझं? की वॉलमार्टच्या ब्लॉगमध्ये मी एका रँडम मुलीला विचारलेलं की प्लीज मला हेल्प कर, विच बॉडी वॉश डू यू लव, आणि तिने मला हा बॉडी वॉश सजेस्ट केलेला. नेक्स्ट मी यूज करणार आहे द ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ॲसिड, ज्यात 7% टोनिंग सोल्युशन आहे. हे माझं सगळ्यात फेवरेट आहे, पण ह्याची एक डिस्क्लेमर मला द्यायचं आहे, ते म्हणजे मी हे डॅन्ड्रफसाठी यूज करते. थंडीत आणि स्पेशली स्नोमध्ये डॅन्ड्रफ खूप होतं हेअरमध्ये, आणि म्हणूनच हे मी जरासंच वापरते, पण मी हे रेग्युलरली नाही वापरत. इट इज नॉट सेफ टू यूज इट रेग्युलरली फॉर युअर स्काल्प, आणि म्हणूनच मी डिस्क्लेमर देते. सगळ्यांनाही सूट करत नाही, खूप लोकांना ॲलर्जीसुद्धा होते. पहिले पॅच टेस्ट करा आणि मगच ते यूज करा. नेक्स्ट स्टेप आहे फेस शेव. हे मी वीकली नाही, पण ट्वाइस अ वीक और थ्राइस अ वीक तर करते, डिपेंडिंग ऑन द ग्रोथ ऑफ माय हेअर. आणि खूप लोकांना असं वाटतं की रेझरने तुमची स्किन डार्क होते, तर अजिबात नाही. हे खूप सेफ प्रोसेस आहे आणि अजिबात पेनफुल नाही आहे खरंच. आणि मी ह्यासाठी यूज करणार आहे माझं कार्मेसिसचं फेस रेझर, जे माझं टॉप फेवरेट आहे. आणि आता मी यूज करत आहे माझं मॉइश्चरायझर. मी अजिबात ड्राय स्किनवर रेझर नाही यूज करत. मी मॉइश्चरायझरची क्रीम लावते आणि मगच रेझर यूज करते, आणि दिस इज वन ऑफ माय फेवरेट मॉइश्चरायझर एव्हर. खूप 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 सिम्पल आहे. जोही एरिया तुम्ही शेव करणार आहात तिथे मॉइश्चरायझर लावायचा आणि रेझर ह्या अँगलने डाऊनवर्ड्स करायचं, आणि तुमचं फेस एकदम क्लीन शेव होतं, आणि जेही स्किनवर जो डार्कनेस असतो तोही खूप रेड्यूस होतो. मध्ये आली आणि इथे सॅलॉन काय असतं हेच माहीत नाही. द थिंग इज की इथे सगळं खूप महाग आहे, आणि म्हणून मी माझं हेल्थ केअर, सेल्फ केअर, जेही सगळं किट आहे ते सोबत घेऊन आली इथे येताना. तर मी सगळं घरीच करते. पण ज्यांना माहीत नाही आहे, मी इंडियात असतानासुद्धा अप्पर लिप 1-2दा केलेत, पण कधीच मी परत सलॉनमध्ये गेली नाही, कारण मला ते पेन सहन होत नाही. मी दरवेळी माझ्या रेझरनीच अप्पर लिप करते. त्यामध्ये कसं होतं, काही ओकेशन्स असू दे, मॅनिक्युअर पेडिक्युअर सगळं तुम्ही सलॉनमध्ये जाऊन करायचं. इथे 4 महिने झालेत मी सलॉनमध्ये गेली नाही आहे. ह्या एका रिझनसाठी सुद्धा आय मिस इंडिया अ लॉट. नेक्स्ट स्टेप आहे, आणि ही माझी वन ऑफ द फेवरेट स्टेप आहे, ते म्हणजे फेस मास्क. मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि दही. येताना मी कुठलाच फेस मास्क कॅरी नव्हता केला माझ्यासोबत, म्हणून हे जे घरात जेही इन्ग्रेडियंट अवेलेबल होते ह्यातूनच मी झटपट एक फेस मास्क बनवला आहे. आणि तुम्हाला कुठला फेस मास्क माहिती असेल जो आपण इझिली घरात बनवू शकतो, प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. घरात ज्या आज्या असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आणि सिक्रेट्स माहिती असतात, तर त्यांना प्लीज विचारा आणि मला सांगा की कुठला फेस मास्क खूप चांगला इफेक्टिव्ह आहे. लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. मास्कसाठी मी यूज केलेला आहे दही, हळद, बेसन आणि जरासं दूध, आणि माय फेस मास्क इज रेडी. मत म्हणजे मला एक गोष्ट आठवते, ते म्हणजे लहान असताना किंवा जरा मोठं झाल्यावर पण असं फेस मास्क लावायचो ना, तेव्हाच घराची बेल वाजायची आणि आपल्याला दार उघडायला लागायचं. ती गंमत माझ्यासोबत तर झाली. तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का? लेट मी इन द कॉमेंट्स बिलो.
लेट मी शो यू व्हॉट्स इन माय शॉवर बॉक्स. हा जो बॉडी वॉश आहे तो मी इथे घेतला आहे. हा आहे ऑली हा आहे ऑलेचा बॉडी वॉश, जो आहे फ्रेश आउटलास्ट, नोट्स ऑफ ऑर्चिड अँड ब्लॅक करंट. मला हा भरपूर आवडला आहे कारण ह्याचा स्मेल मला खूप जास्त आवडतो. तुम्ही माझा वॉलमार्टचा व्लॉग बघितला असेल, तुम्हाला समजलं असेल की वॉलमार्टच्या व्लॉगमध्ये मी एका रँडम मुलीला विचारलेलं की प्लीज मला हेल्प कर, विच बॉडी वॉश डू यू लव्ह, आणि तिने मला हा बॉडी वॉश सजेस्ट केला. त्यानंतर आय गेस आता हा संपल्यावर मी नवीन बॉडी वॉश लवकरच घेणार आहे आणि हा सेम व्हेरियंट घेणार आहे बिकॉज आय लव्ह दिस स्मेल. स्मेल्स सो गुड. फॉर द फेस वॉश मी यूज करते सेरावीचं हायड्रेटिंग क्रीम टू फोम क्लेन्झर. मी इथे आल्यानंतर जो फेस वॉश यूज करते तो हाच आहे. नॉट ट्वाईस अ वीक, जस्ट वन्स अ वीक मी स्क्रबिंग करते, बॉडी स्क्रब करते. दिस इज वॉट आय म्हणजे एकदमच ते लीक नाही झाले, माझ्या हातून पडलं, सो जरासं लीक काइंड ऑफ झालं आहे, पण हे बॉक्समधून नाही लीक झालं आहे, माझ्या हातातून जेव्हा मी आंघोळ करत होते तेव्हा पडलं. हे आहे डव एक्सफोलिएटिंग बॉडी पॉलिश, हे पोमोग्रॅनेट सीड्सनी आणि शिया बटरनी बनले आहे. आय लव्ह दिस वन. ह्याची स्मेलसुद्धा मला आवडते आणि आय जस्ट स्क्रब माय बॉडी विथ दिस वन. खूप जणं तुम्ही मला विचारतात की मृण्मय हेअर केअर रूटीन काय आहे तुझं, विच आय एम गोइंग टू शो यू. पण त्याआधी दिस इज वॉट आय यूज फॉर माय हेअर. लॉरियल पॅरिसचं हेअर मास्क, मी हा हेअर मास्क यूज करते आणि आय लव्ह दिस हेअर मास्क. मी हे हेअर मास्क यूज केल्यानंतर माझे 2 ते 3 दिवस तरी केस एकदम स्मूथ राहतात आणि खूप जास्त शायनी दिसतात. सो आय लव्ह दिस हेअर मास्क. आय कॅनॉट स्टॉप युजिंग दिस इज माय 3rd or 4th बॉटल. इंडियामध्ये पण असताना मी हेच वापरायची. सो या, लेट मी शो यू विच शॅम्पू आय यूज. हा आहे लॉरियलचा प्रो लॉंगर शॅम्पू. त्याच आहे पण क्रीम बॉटलमध्ये येते, तोही शॅम्पू मी यूज करते, पण मला ह्याचा स्मेल भरपूर आवडतो आणि आय कॅनॉट स्टॉप युझिंग दिस शॅम्पू, म्हणून मी हा शॅम्पूसुद्धा वापरते जस्ट बिकॉज ऑफ द स्मेल. मला मी प्रोडक्ट्स विकत एका रिझनसाठी पण घेते, ते म्हणजे त्याचं स्मेल, आणि आय लव्ह दिस स्मेल. आणि या, दिस इज माय वन ऑफ द फेवरेट शॅम्पू. आणि मी किती संपवलं आहे बघा. आता मी जपून वापरते कारण मला असं वाटतं की ज्या गोष्टी मला आवडतात ते मी खूप जपून वापरते. पण आता आय एम गोइंग टू यूज दिस ॲज माय शॅम्पू आणि माय हेअर मास्क. झाल्यानंतर फर्स्ट स्टेप इज मॉइश्चरायझिंग. मी अजिबात विसरत नाही हे करायला कारण माझी स्किन खूप ड्राय आहे आणि थंडी सुरू झालेली आहे इथे. मी वीकेंडला मी ट्राय करते हा सेल्फ केअर रुटीन फॉलो करायचं. ह्यात जर तुमचे काही आयडियाज असतील तर लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. या नोटवर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.